ट्यूब म्हणजे फॅलोपियन ट्यूब किंवा मराठीमध्ये त्याला आपण गर्भनलिका म्हणूया. तर ते गर्भनलिका महत्त्वाचं स्थान आहे स्त्रीबीज व पुरुषबीज मिलन होण्यासाठी, की जिथं म्हणजे गर्भाचं पहिली ठिणगी किंवा पहिलं पाऊल पडतं असं म्हणूया. की म्हणजे फॅलोपियन ट्यूबमध्ये स्त्रीबीज पुरुषबीजाचे मिलन होतं. तिथं तो गर्भ तयार होतो इनिशियल, आणि नंतर तो कालांतराने 4-5 दिवसांनी हळूहळू सरकत सरकत गर्भाशयामध्ये येऊन चिटकतो. जर समजा ते फॅलोपियन ट्यूब किंवा गर्भनलिकाच ब्लॉक असेल तर स्त्रीबीज पुरुषबीजाचे मिलन होणारच नाही आणि त्याच्यामुळे गर्भधारणा होणारच नाही. तर त्याच्यामुळं जर तुम्हाला डायग्नोसिस केलं असेल, तुमचं निदान झालं असेल की तुमच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक आहेत किंवा एक ट्यूब ब्लॉक आहे, तर अशा वेळेस कदाचित तुमचं जे डायग्नोसिस असतं तर ते इनिशियली सोनो सल्पिंगोग्राफी किंवा HSG हिस्ट्रोसल्पिंगोग्राफीमध्ये डायग्नोज झालं असतं, तर ते फायनल डायग्नोसिस नसतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला वंध्यत्व निवारण तज्ज्ञाकडे जाऊन त्याच्यावर काही उपाय आहे का, तर ते ब्लॉक झालेले ट्यूब आपल्याला काढता येतात का किंवा ते खोलता येतात का, तर त्याच्याबद्दलची चर्चा करणं, सल्ला घेणं फार गरजेचं असतं. तर हे ट्यूब ब्लॉक होण्याची अनेक कारणं आहेत. तर भारतामध्ये म्हणलं तर इन्फेक्शन, TB, तर हे अशी अनेक कारणं आहेत. तर त्याच्याबद्दलचा योग्य सल्ला घेणं, वंध्यत्व निवारण तज्ज्ञाचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे.